नमस्कार, मी पंडित पंकज गुरुजी त्र्यंबकेश्वरवरून आज आपल्या सर्वांना गुरु चांडाळ दोष याबद्दल माहिती प्रदान करणार आहे। गुरु चांडाळ दोष म्हणजे काय असतं, ह्या दोषमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये काय प्रभाव पडत असतो, कोणकोणत्या प्रकारचे त्रास या गुरु चांडाळ दोषमुळे व्यक्तीला जीवनामध्ये होत असतात आणि याचं निवारण काय आहे। शास्त्रामध्ये वर्णन आहे की देवानांच ऋषीणांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तन्नमामि बृहस्पती। जेव्हा जन्मकुंडलीमध्ये राहू किंवा केतू या दोन्ही ग्रहांपैकी कोणत्याही एका ग्रहासोबत गुरु या ग्रहाची युती होत असते, तेव्हा पत्रिकामध्ये गुरु चांडाळ दोष उत्पन्न होत असतो। अर्थात जन्मकुंडलीमध्ये कोणत्याही स्थानी राहू गुरु किंवा केतू गुरु एकत्रित असल्यास पत्रिकामध्ये गुरु चांडाळ दोष उत्पन्न होत असतो। ह्या गुरु चांडाळ दोषमुळे व्यक्तीच्या शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या बाधा उत्पन्न होतात। व्यक्तीच्या शिक्षणामध्ये मुलांचं मन लागत नाही, शिक्षण हे अर्धवट राहून जात असतं। व्यक्तीच्या लग्नामध्ये सतत अनेक प्रकारचे अडथळे येत असतात। व्यक्तीच्या वैवाहिक जीवनामध्ये पती आणि पत्नी दोघांमध्ये सतत मतभेदची स्थिती बनून राहत असते। व्यक्तीच्या जीवनावरती आर्थिक कर्ज वाढत असतो, आलेलं पैसे थांबत नाही त्याच्याकडे। व्यक्तीच्या जीवनामध्ये पारिवारिक परस्पर अनेक प्रकारच्या मतभेद उत्पन्न होत असतात। कौटुंबिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे क्लेश कलहची उत्पत्ती होत असते। कितीही चांगलं कोणासाठीही करण्याचा प्रयत्न केला तरी अनेक प्रकारच्या जीवनामध्ये एलिगन्स हे व्यक्तीच्या जीवनावरती लागून राहत असतात। व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेलं धन स्थिर तर राहतच नाही, परंतु त्यासोबत कर्जही उत्पन्न होत असतं। वाईट लोकांच्या सोबतामध्ये आणि वाईट पदार्थांचं सेवन हा गुरु चांडाळ दोषमुळे करायला लागत असतो व्यक्ती। गुरु चांडाळ दोषाचं संपूर्ण निवारण हे त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये केले जात असतं आणि ह्या पूजाविधी कशा प्रकारे केले जात असतात याच्या संपूर्ण माहितीसाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्यावरती नंबरवरती आपण संपर्क साधावा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहावे की ज्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या अनेक माहिती प्राप्त होत राहतील। ओम नमः शिवाय।